जाओगी क्या? दिख रहा है? अब देखिए और कौन है भैया? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. आणि आज स्पेशल डे आहेत. आम्ही इतक्या लांबून आलेलो आहे या डेसाठी. आणि तुम्ही पण चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मी माझ्या आयुष्यातल्या घडामोडी शेअर करण्यास तुमच्यासोबत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आम्ही भरपूर एन्जॉय करणार आहे. चला तर व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया. आणि मी पण हे महाकालचं नाव लावून घेतलं आणि आम्ही सगळ्या ग्रुपमध्ये लावून घेतलं होतं आणि म्हणजे माझं लास्ट डे लास्टली लावून घेतलं मी आणि सगळ्यांचं जाऊन झालं होतं. पण असं व्हिडिओ ते हे करताना अल्टरनेट व्हिडिओ पडले इकडून तिकडे, तर समजू शकता तुम्ही. पण इतका मस्त एन्जॉय केला ना. आणि आमच्या आनंदीची ही दुसरी वेळ आहे माहिती का लावायची. तिला अशा कुठेही देवाला गेले ना आपण, तिला लावायला भरपूर आवडतं आणि त्यात आज तिची दुसरी वेळ आहे. फर्स्ट टाईम आम्ही जाता एंट्री करताच तिने लावून घेतलं होतं आणि ही नेक्स्ट आम्ही लावून घेतलं नव्हतं, कारण आम्हाला हे नाव लावायचं होतं म्हणून आम्ही लावून घेतलं नव्हतं. अगोदर हे नाव नव्हतं आणि अगोदर फर्स्ट टाईम ना इराने लावून घेतला. आम्ही बघितलं ते तसंच आहे का, आम्हाला जे हवं होतं तसंच आहे का. आणि अगोदर आनंदीने आणि शेटणीला लावलं होतं ना आम्ही एंट्री करायला, ते वेगळंच नाव होतं. पण आम्हाला हे नाव हवं होतं, पण आम्हाला लेटली भेटलं. आम्ही आतून दर्शन वगैरे करून येताना भेटलं आम्हाला. पण असो. आणि मी अगोदर हे केलेलं आहे, टाकलेलं आहे एंटर करायचं कसं. तर कंटिन्यू. तर आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली आणि आता आम्ही मंदिरामध्ये आलो होतो. पण आनंदीचं रडणं चालू होतं की कारण तिने चप्पल का काढायची, तिला चप्पल घेऊन यायचं होतं. नसन त्यावेळेस ती चप्पल घालत नाही आणि ज्यावेळेस नको म्हणेल ना तेव्हा असं असतं. लहान मुलांचं खरंच अवघड असतं यार. तिने इंदोरमध्ये पण असला त्रास दिला होता ना. आम्ही तर मुली हँगच झालो. शेवटी शेटने तिला हँडल केलं. आणि सो आम्ही आता पूजाच्या आणि सरांच्या मागे चाललेलो आहे. त्यांना पूजाला थोडक्यात इथलं थोडं माहिती आहे आणि आमची फर्स्ट टाईम आहे माझी तरी. आणि त्यामुळे तिने कॉलिंग केलं होतं, नंबरचं वगैरे तिच्याकडंच हे होतं. त्यामुळे आम्ही तिच्या पाठीमागे चाललो होतो आणि जल्स हे करण्याचं ते. तर आता बघूया कसं होतं आहे. आणि गर्दी तर भरपूर होती आणि मी चालता व्हिडिओ घेतल्यामुळे व्हिडिओ असं हे होतं आहे झगमग. तर मंदिरात एंट्री केल्यानंतर आम्ही जल अर्पण केलं, जे आपण म्हणतो महाकाल यांना केलं जातं. आणि ते आता पहाटे 4 वाजतापासून सुरू असतं. पण आम्हाला लेट झालं होतं. त्यानंतर आम्हाला जे प्रसाद दिला होता ते आमचे जय भैया सगळ्यांना वाटत होते. सगळ्यांनी प्रसाद घेतला. त्यानंतर आम्ही जे गुरुजी होते ते आपण म्हणतो ते त्यांच्या मागं आम्ही फॉलो करत चाललो. आणि फायनली दर्शन करून आलो आम्ही आणि आता बाहेर थांबलेलो आहे. त्यामध्ये आमचं भस्म आरती वगैरे नंबर लागला नाही आणि त्यानंतर आमचं फोटोशूट वगैरे इथेच चालू होतं. तर कंटिन्यू. तर प्रत्येकाने आपापले फोटोज काढले. पण आमच्या शेडला काही फोटो काढायला आवडत नाही, पण तरी माझं चाललं असतं चला ना. आणि तुम्हाला गर्दी बघितलीस का, केवढी गर्दी आहे, एकदम गर्दी भरपूर. त्यानंतर आमचं आवडलं. त्यानंतर सोड बरं 1 मिनिट.
तर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि नंतर आम्ही आसपासचा परिसर असतो तो पाहायला गेलो. आणि इथं जे आपण ऐकलं असेल की समुद्रामध्ये विष हे झालं होतं, तर सगळ्यांनी असं म्हणजे त्यांच्या हे म्हणतात ते, तर त्यांनी रवीसारखं घसरून शंकराने ते विष पेलेलं आहे तो समुद्रामधलं, तर ते नीळकंठ झालेलं आहे. तर असं मग आम्ही एंट्री केली इकडे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक म्हणजे व्रत घेऊन सॉरी काही माहीत नाही आहे, पण मी आपण कॅप्चर केलं जेणेकरून कुणाला माहीत असेल तर त्यांना नक्की सांगू चालेल. मला फर्स्ट टाईम आहे सगळे
हा हा सगळ्यांना लावायचं हा हा तुम्ही आणि आम्हाला भस्म आरती भेटली नाहीये कारण आम्हाला करायची होती, इच्छा होती आम्हा सर्वांचीच की भस्म आरती करावं, स्वतः आतमध्ये जाऊन घ्यायची इच्छा होती आम्हाला, पण आम्हाला ते भेटलं नाही. तसं आम्ही कालपासून ट्राय केलं पण आमचा काही नंबर लागला नाही तसा. आणि मग आम्ही हे डेमो VRद्वारे भस्म आरतीचा हे घेतला आणि खरंच रिअलमध्ये असं पाहताना असं भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं आपण त्या कंडिशनमध्ये जगतोय किंवा आपण तिथे हे करतोय देवांच्या ह्याच्यात, असं भारी वाटत होतं. आणि समोरासमोर असं आपण सेम महाकालला म्हणजे हे करत होते पूजा पाठ वगैरे, असं वाटायचं आपण समोरच करतोय सिरियसली. आणि मला तरी इतकं भारी वाटलं. पहिल्या स्टार्टिंगला तर वाटलं मी त्या काळातलीच आहे काय, असं छान वाटलं. त्यानंतर आम्ही डेमो बघितला, त्यानंतर आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर मग म्हटलं चला थोडा व्ह्यू घेऊया इकडनं तिकडनं, आणि मग मी घेतला. आणि पण खरंच गाईज तुम्ही गेला असताना, तुम्ही पाहिलं असेल ना तर तुम्हाला अनुभव असेल तिथे, आणि इतकं छान वाटायचं, फील वाटायचं. मला तर ते डबल पाहायची इच्छा होती. आणि त्यातून आनंदीचं पण आम्ही घेतलं होतं पण तिने काही पाहिलं नाही. मला वाटायचं पाहावं पण वेळ नव्हता एवढा आमच्याकडे पण. आणि आम्ही सगळं तिथं व्ह्यू पाहितला, शंकराने तांडव केलेला, गणपतीचे वगैरे सगळं तिथं हे होतं. म्हणजे थोडक्यात शंकरांचा हा इतिहासच तिथं मांडलेला होता, तुम्ही पाहू शकता. आणि खरंच भारी वाटत होतं. मला तर तिथून हे असं वाटत नव्हतं. आणि म्हणजे पण आम्हाला जायचं होतं काल भैरवनाथ का काहीतरी मंदिरामध्ये. आपण ऐकून आहे की तिथं देवाला त्या मंदिरात कितने काय ये बता मटे एक ले लो फैमिली की तरफ काय होते नक्की पहा तुम्ही. अरे सबके बीच में एक ही ले लो अलग अलग चढ़ाओ दारू दारू अंदर मंदिर में चालू कर दिया, रोड पे बंद करवा दिया. यहाँ भगवान से आता उनके भगत पीने लगा थे बैठ के रोड पे. ये 100 रुपए का है 200 का. पण आमचं चाललं होतं प्रसाद घेऊच लागतो हे पहा मंदिर. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे काय होतं त्या चॅनलला क्लिक करा आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ कंटिन्यू करायचा आणि भरभरून प्रेम द्यायचा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये. बाय.